जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते पॉलिटीवरती आहे आणि भाग 6 राज्य सरकार जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये उपस्थित आहे. भाग 6 म्हणून राज्य सरकार. ओके. महत्त्वाचे बदल आपण अगोदर पाहून घेऊया. महत्त्वाचे बदल काय काय आहेत की की रिप्लेसमेंट काय आहेत. आता हे की रिप्लेसमेंट काय तर नेमकं बघा, जे केंद्र सरकार जे देशासाठी कार्य करतं ना, पूर्ण देशासाठी, तेच राज्य सरकारमध्ये कोण कार्य करतं हे दिलेले आहेत. आता प्रेसिडेंट जे देशासाठी करतात ना, तेच काम राज्यासाठी राज्यपाल करतात. पार्लमेंट जे काम करते ते स्टेट लेजिस्लेचर राज्य विधिमंडळ करतं. पंतप्रधान जे करते ते मुख्यमंत्री करतात. PM आणि CM. एक सेकंड. अरे एक सेकंड. PM जे करतात ना, तेच CM करतात. केंद्रीय मंत्रिमंडळ जे करतात तेच राज्य मंत्रिमंडळ करतात. अटॉर्नी जनरल जे महान्यायवादी असतात ते महाधिवक्ता जे महाधिवक्ता असतात त्यांचा आर्टिकल नंबर आहे 165. आणि जे महान्यायवादी आहे त्यांचा आर्टिकल काय आहे तर त्यांचा आर्टिकल नंबर आहे 73. ओके. कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेट्स अँड इंडिया जे आहे ते भारत संचित निधी आणि राज्याचे संचित निधी. ओके. सो हे बेसिक होतं. जे लेक्चरची सुरुवात झाली आहे ती बेसिक गोष्टीवरून सुरुवात झालेली की जे कार्य राज्य देशासाठी जे करतात त्यांचे नावं दिलेले आहेत की राज्यासाठी कोण करतं. हे काय प्रश्न येणार नाहीत असे काही हे कोण ह्याच्यासाठी असं करतं असे प्रश्न येणार नाहीत. पण विषय काय आहे माहिती आहे का की सोपं पडतं अभ्यास करायला. सोपं पडतं की जर आपण प्रेसिडेंटचं पूर्ण वाचून घेतलेलं आहे तेच गव्हर्नमेंटचे आर्टिकल होतं. आता प्रेसिडेंटचे जे आर्टिकल आहेत ना, प्रेसिडेंट आर्टिकल आहे 52. ठीक. तर गव्हर्नरचे आर्टिकल स्टार्ट होतात 153. एक नंबर वाढला. ठीक. 53 वरती शेवटचे दोन. तर मग हे 52 ते यांचे जोपर्यंत आर्टिकल आहेत ना तोपर्यंत तसेच सेम टू सेम तेच म्हणजे त्यांची क्वालिफिकेशन त्यांचं काय म्हणतात ते त्यांना कामावरून काढणं ते वगैरे सगळं आर्टिकल एक एकने वाढलं जातं आहे यांचं पण ते सेम आहे ॲज इट इज आहे. सो हे एक अभ्यासाचा भाग म्हणून एक लक्षात ठेवण्यासाठी की रिप्लेसमेंट मी सांगितलेले आहेत. ठीक आहे. सो पहा आता पुढे जाऊया. इम्पॉर्टंट गोष्टी आज आपण गव्हर्नर्सचे आर्टिकल पाहणार आहोत. गव्हर्नर म्हणजे कोण जे प्रेसिडेंट ज्या काय म्हणतात कार्य करतात काम करतात. तसंच गव्हर्नर काय काय करतात तर 153 पद आहे त्यांचं गव्हर्नरचं. 154 काय सांगतं आर्टिकल त्यांचा अधिकार त्यांचे पॉवर काय काय आहेत. त्यांचे पॉवर काय काय आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा एकदा. ठीक. 155 जे आहे ते अपॉइंटमेंट नियुक्ती यासाठी एक ट्रिक बनवायची. समजा एक गव्हर्नर आहे मग गव्हर्नर आले मग त्यांना पावर मिळाली. त्यांना पावर मिळाल्यानंतर त्यांनी अपॉइंटमेंट घ्यायला सुरुवात केली की त्यांचा कार्यकाळ कालावधी किती टर्म असतो 5 वर्षाचा टर्म असतो. ठीक. बेसिकली 5 वर्षाचाच असतो सर्वांचा. पात्रता मग क्वालिफिकेशन्स ठरली त्यांची. मग कंडिशन अटी वगैरे. मग त्यांची शपथविधी झाली. ठीक आहे. शपथविधी झाली. एक सेकंड. कार्य फंक्शन त्यांचे 160 161 क्षमादान पार्डन असतात का तर बघा पार्डनिंग पॉवर त्यांच्याकडे असतात. पार्डनिंग पॉवर कोणकोणते आहेत ते तुम्ही मला सांगा. आणि हे ना पार्डनिंग पॉवर विचारू शकतात. इथे जरा दिलेले नाही आहेत मी द्यायचं काम होतं मी सॉरी. ठीक आहे. नंतर कुठे होईल आपली चर्चा तर त्यावेळेस आपण काय करूया पार्डनिंग पॉवर सांगून देऊया. ठीक. आता सध्या तरी पार्डन पॉवर काय असतात ते लक्षात ठेवा. पार्डन पॉवरचं काय असतं यांच्याकडे ना जे राष्ट्रपतीकडे पार्डनिंग पॉवर असते ते क्षमादान पॉवर असते तेच असतात. पण कुणाला फाशी द्यायची असेल समजा तर आणि त्याला वाचायचं असेल म्हणजे दान द्यायचं आहे त्याला तर ते कोणाकडे जाऊ शकतात तर ते प्रेसिडेंटकडे जाऊ शकतात. ते राष्ट्रपतीकडेच जाऊ शकतात. गव्हर्नर पार्डनिंग पॉवर जीवाची देऊ शकत नाही. बाकीचे त्यांच्याकडे असतात. ठीक. आता बघा 213 जे आहे ते अध्यादेश. हे एवढं लक्षात ठेवायची गरज नाही पण बाकीचे इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट बघा अनुच्छेद 168 राज्यांमध्ये विधिमंडळाची स्थापना होते. आता बघा विधिमंडळाची स्थापना होते
भाग 6 मध्ये काय काय दिलेलं आहे, एक सदनीय विधिमंडळ असतं. परत ज्या राज्यामध्ये फक्त एकच सभागृह असतं त्याला विधानसभा म्हणतात. ठीक आहे. एकच सभागृह आहे त्याला काय म्हणतात, विधानसभा म्हणतात. आणि रचना कशी असते विधानसभाची, राज्यपाल असतात आणि प्लस विधानसभा असते. दुसरी गोष्ट म्हणजे द्विसदनीय विधिमंडळ, म्हणजे ज्या राज्यामध्ये 2 सभागृह असतात. आता एकतर यात रचना अशी असते की राज्यपाल प्लस विधान परिषद प्लस विधानसभा. ठीक आहे. आता सभागृहांची माहिती बघा. विधानसभाला कनिष्ठ सभागृह म्हणतात, हे प्रत्येक राज्यात असतं. आणि विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह किंवा स्वरूपी सभागृह म्हणतात, ते सर्व राज्यामध्ये नसते. तर सर्व राज्यांमध्ये नसते. द्विसदनीय 2 सभागृह असलेली कोणती कोणती राज्य आहेत बघा, 6 राज्य आहेत. त्या 6 राज्यांसाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. कुठली ट्रिक आहे तर KUMBAT. एक सेकंड. एक सेकंड. कुठले आहेत, KUMBAT, कुंभट असं आपण लक्षात ठेवू शकतो. कुंभट स्वाहा. कुंभट स्वाहामध्ये काय येतं, कर्नाटक. यू मध्ये काय येतं, उत्तर प्रदेश. एम मध्ये महाराष्ट्र. बी मध्ये बिहार. ए मध्ये आंध्र. आणि टी मध्ये तेलंगणा. कुंभट स्वाहा ही अशी आपली ट्रिक आहे. ओके. सो नेक्स्ट जाऊया. हे लक्षात ठेवायचं, यामध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत आपल्या TCS पण एक्झाममध्ये, MPSCच्या पण एक्झाममध्ये आणि बऱ्याच अशा एक्झाममध्ये येतच असतात. आता सध्या तरी बॉम्बे हायकोर्ट, नागपूरच्या जागा निघाल्या, तर फॉर्म भरून घ्या. त्याच्यामध्ये पण असे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. महाधिवक्ताबद्दल विचारलेलं आहे बघा. महाधिवक्ता जे आहेत त्यांचा आर्टिकल नंबर आहे 165, इथे मी दिलेला आहे. त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे मी थोडंसं. छोटासा चॅप्टर होता हा, सो जास्त मोठा नाही आहे. सो बघून घ्या काय. राज्य सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार आणि सरकारी वकील कोण असतं, महाधिवक्ता असतं. कुणाचं असतं, राज्य सरकारचा. ठीक आहे. महाधिवक्ताबद्दल विचारलं ना तर ते राज्य सरकार येणार. अटॉर्नी जनरल असेल तर मग युनियन. ओके. आणि ॲडव्होकेट जनरल ते स्टेटसाठी असतील. नियुक्ती कोण करतं, राज्यपाल करतात नियुक्ती महाधिवक्त्यांची. आणि अटॉर्नी जनरलची म्हणजेच महान्यायवादी यांची कोण करतं नियुक्ती, तर राष्ट्रपती करतात. की रिप्लेसमेंट जरासं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहील. पात्रता काय असते, हायकोर्टच्या जज होण्याइतकी पात्रता असावी लागते. काम काय असतं की कोर्टात राज्य सरकारची बाजू मांडणे त्यांचं काम असतं. ठीक आहे. राज्य सरकारची बाजू मांडणे कोणाचं काम असतं, ॲडव्होकेट जनरलची, महाधिवक्त्यांची. आणि सरकारला कायद्याच्या बाबीवर सल्ला देणे. खास अधिकार काय काय असतात त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद बैठकीत बसण्याचा अधिकार असतो, बोलण्याचा अधिकार असतो, पण त्यांना वोटिंगचा अधिकार असतो. ठीक आहे. पगार आणि कार्यकाळ काय असते, तर राज्यपाल ठरवतील तोपर्यंत ते पदावर राहतात. जर राज्यपाल म्हणाले, मी म्हटलंय का 5 वर्षासाठी असतात म्हणून, त्याच्यासाठी बहुतेक मी प्रेसिडेंटसाठी बोलले 5 वर्ष. असो. पगार आणि कार्यकाळ राज्यपाल ठरवतील तोपर्यंत ते पदावर राहतात. ठीक आहे. थोडक्यात राज्य सरकारचा पर्सनल वकील असतो हा. ठीक. आता तुम्हाला थोडंसं मला सांगायचं होतं, माहीत असेल की नाही ते मला माहिती नाही. मला कशाबद्दल सांगायचं होतं तुम्हाला सांगू का, एक सदनीय विधिमंडळ आणि द्विसदनीय विधिमंडळ. बऱ्याच जणांना यामध्ये कन्फ्युजन असतं. ठीक. एक सदनीय विधिमंडळ आणि द्विसदनीय विधिमंडळमध्ये कन्फ्युजन असतं. एक सेकंड. बघा, आता तुम्हाला एक शाळेच्या उदाहरणावरती हे सांगेन मी, विधानसभा आणि विधान परिषदेबद्दल. ओके. तर बघा, विधानसभा जी असते ना ती एक मॉनिटर, समजा आता समजा वर्गातली मुलं आहेत, काही मुलं आहेत वर्गात, आणि वर्गात एक मॉनिटर पाहिजे. गोंधळ वगैरे धिंगाणा घालतात पोरं, मग मास्तरनी म्हटलं की हे मॉनिटर लागणार आहे. तर मॉनिटर निवडायला हे जी मुलं आहेत ती जनता आहेत, आणि मॉनिटर निवडला तो विधानसभेचा काय म्हणतात, अध्यक्ष वगैरे आपण ठरूया असं. ठीक. आणि विधान परिषदेमध्ये काय होतं, आणि थांबा विधानसभाचं अगोदर बोलून घेते. विधानसभाची एज काय असते तर 25 वर्ष. ठीक. मिनिमम 25 वर्ष लागतात याच्यासाठी. MLA असतो हा, आमदार जो असतो ना, MLA 25 वर्ष लागतात. तात्पुरते जे आहे ते 5 वर्षात संपते त्यांचे काय म्हणतात हे कार्यकाळ जे आहेत
ते 5 वर्षासाठी असते आणि तात्पुरते असतात हे, नॉट परमनंट. ओके. रचना कशी असते यांची? राज्यपाल अधिक विधानसभा. ठीक. राज्यपाल असतात आणि एमएलएज असतात. ठीक. आता बघा द्विसदनीय काय बोलते. एक सेकंड. द्विसदनीय काय बोलते तर द्विसदनीय जे असते, ज्या राज्यांमध्ये 2 सभागृह असतात. राज्यपाल अधिक विधान परिषद अधिक विधानसभा. विधानसभा तर एमएलए आले, इकडे राज्यपाल पण आले आणि विधान परिषदमधनं कोण कोण येणार तर ते इनडायरेक्ट असतात. ठीक. यामध्ये खास लोक मतदान करतात. खास लोक म्हणजे कोण तर ते तेवढं काय गरज नाही की कोण वगैरे शिक्षक इम्पॉर्टंट असतात, पदवीधर वगैरे दिलेलं असते यामध्ये. ठीक आहे. विधान परिषदमध्ये. ठीक. सो ही रचना लक्षात ठेवायची आहे की 2 सभागृह जे असतात ते त्यामध्ये राज्यपाल अधिक विधान परिषद LC प्लस विधानसभा MLAs. ओके. MLC अँड MLA हे खासदार टाईप असतं. ठीक. MLC एवढं लक्षात ठेवा. मला जरा सर्दी झाली आहे, सॉरी यार. जाम सर्दी होते, थंडीचे दिवस जाम आहेत हे. सो हे जर नाही समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला रिप्लाय करेन नक्कीच. ओके. सो आजचं लेक्चर संपलं आहे. 165 वरती भरपूर असे प्रश्न विचारून झालेले आहेत. 165 आर्टिकल कोण आहे वगैरे ॲडव्होकेट जनरलबद्दल, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आणि सध्याचे ॲडव्होकेट जनरल कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? तर ते आहेत, नाव लिहून घ्या तुम्ही. डिसेंबर 2025मध्ये त्यांनी शपथ घेतली आहे. मिलिंद साठे. ओके. मिलिंद साठे हे सध्याचे ॲडव्होकेट जनरल आहेत. ठीक. आणि अटॉर्नी जनरलबद्दल विचारलं तर महान्यायवादीबद्दल विचारलं तर कोण आहेत? व्यंकटरमणी. व्यंकटरमणी RVR. ठीक. सो इथे लेक्चर संपलेलं आहे. लेक्चर किती मिनिटाचं झालेलं आहे? 12 मिनिटाचं झालेलं आहे बघा. 12 मिनिटमध्ये 1 मार्क तुमचा झाला पक्का. ठीक. सो कसं वाटलं लेक्चर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि काही समजलं नाही तर नक्की विचारा, मी रिप्लाय करेन. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा एकदा भेटूया अशा छोट्याशा लेक्चरमध्ये. छोटंसं लेक्चर घेऊन ये जे 1 मार्क वाढवले जातील तुमचे. ठीक आहे. हे मी क्वेश्चन्स असं म्हणत नाही की हेच येतील, पण एक टॉपिक उचलून पूर्ण टॉपिक यामध्ये सांगत आहे, यातला बाहेर जाणार नाही जर या टॉपिकवरती प्रश्न आला तर. ठीक आहे. सो व्यवस्थित करा लेक्चर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करता का नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा. ओके. चला. जय हिंद.